नमस्कार मित्रांनो, मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आत्ताच महाराष्ट्रामध्ये लोकसभा त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकांमुळे बऱ्याचशा सरकारी भरतींवर आता स्टे आलेला होता। म्हणजेच आचारसंहितामुळे बऱ्याचशा सरकारी भरती या बंद करण्यात आलेल्या होत्या, परंतु आता विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि या भरतींना आता वेग आलेला आहे। तर सर्वप्रथम 26 नोव्हेंबर या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपली एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। जवळपास 3 ते 4 वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेने आपली ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर म्हणजे संकेतस्थळावर कनिष्ठ अभियंता सिव्हिल, त्यानंतर कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल, त्याचप्रमाणे दुय्यम अभियंता सिव्हिल आणि दुय्यम अभियंता यांत्रिकी आणि विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिकल या पदांसाठी त्यांनी आता नोकर भरती चालू केलेली आहे। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर ही नोकर भरती चालू झालेली आहे। जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जवळपास 3 ते 4 वर्षानंतर ही पद भरती करण्यात येणार आहे आणि अतिशय चांगल्या पगाराची ही नोकरी आहे। तर मित्रांनो, जवळपास 42,000 ते 1,32,000 रुपये इतक्या पगारापर्यंतची ही नोकरी आहे। यावरून तुम्ही समजू शकता की अतिशय महत्त्वाची ही व्हिडिओ असणार आहे। तर या पदभरतीबद्दल जास्तीत जास्त पुढील माहितीसाठी आत्ताच आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, जसं की मी मगाशी सांगितलं की या पदभरतीमध्ये म्हणजेच या जाहिरातीमध्ये 4 पदांसाठी ही तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर ती 4 पदं आहेत: कनिष्ठ अभियंता सिव्हिल, कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, त्यानंतर दुय्यम अभियंता सिव्हिल आणि दुय्यम अभियंता मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल। तर आता आपण 1 बाय 1 या प्रत्येक पदासाठी तुमची एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्यानंतर एक्झाम कशी होणार आहे, नंतर या पदांसाठी जागा किती आहे, आपण आता याची 1 बाय 1 माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया पहिल्या पदापासून, जे की आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच ज्युनियर इंजिनियर सिव्हिल इंजिनिअरिंग। तर ही गट क ची जागा आहे आणि या जागेसाठी जी वेतन श्रेणी आहे म्हणजे सॅलरी रेंज ती M23 या स्तरानुसार आहे, जी की 41,800 ते 1,32,000 रुपये इतकी असणार आहे। त्यातच त्याला अधिकरित्या काही अनुज्ञेय अलाउन्स किंवा म्हणजे जे भत्ते असणारे ते सुद्धा असणार आहेत। आणि मित्रांनो, या पदांसाठी एकूण 250 रिक्त जागा आहेत। ओके, मग आता या 250 जागा कोणत्या कोणत्या प्रवर्गातून असणार आहेत ते आपण त्याचं जे आरक्षण असणार आहे ते बघूया। तर तुम्ही बघू शकता की सर्वसाधारणसाठी एकूण पदे ही 83 आहेत, ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय किंवा प्रत्येक जातीचे इथे ही भरती होणार आहे आणि सर्वसाधारणसाठी एकूण 83 जागा आहेत। यानंतर महिलांसाठी 30% आरक्षण आहे, जे की एकूण पदे 76 होतात। नंतर माजी सैनिकांसाठी 15% आरक्षण आहे, 39%। भूकंपग्रस्तांसाठी 2% आरक्षण आहे, म्हणजेच एकूण 5 पदे भरली जाणार आहे। यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी 5% आरक्षण आहे, जे की 11 पदे भरली जाणार आहे। खेळाडूंसाठी 5% आरक्षण आहे, ज्यांच्या 11 जागा भरल्या जाणार आहे। आणि जे अंशकालीन किंवा पदवीधर उमेदवार आहेत त्यांच्या 10% जागा भरल्या जाणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा एकूण 25 जागा या रिक्त आहेत। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की कनिष्ठ अभियंता सिव्हिलसाठी एकूण अनुसूचित जातीच्या 24, अनुसूचित जमातीच्या 37, नंतर विजासाठी 8, भटक्या जातींसाठी 2, भटक्या जाती क साठी 5, भटक्या जाती ड साठी 4, विमाप्रवसाठी 4, इतर मागासवर्गीयांसाठी 35, सामशैवासाठी 25, आदूतसाठी 22 आणि खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी एकूण 84 जागा आहेत, जे की एकूण 250 पदे हे भरली जाणार आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो, या प्रवर्गामध्ये अनाथ मुलांसाठी 1% आरक्षण मंजूर करण्यात आलेलं आहे आणि दिव्यांगांसाठी 4% आरक्षण इतकं हे मंजूर करण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी काही स्पेसिफिक क्रायटेरिया आहे का? तर तो क्रायटेरिया तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता। तर दिव्यांगांसाठी जो क्रायटेरिया आहे म्हणजे त्यांची जी दिव्यांगांचा प्रकार कोणता असणार आहे, त्यांची शारीरिक पात्रता कशी असणार आहे आणि त्यांची जबाबदारी व कर्तव्य काय असणार आहे ते तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या फोटोचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता। यानंतर मित्रांनो, जी दुसरी पदभरती आहे ती आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत म्हणजेच ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल। तर या पदासाठी सुद्धा जी वेतन श्रेणी आहे म्हणजे सॅलरी रेंज आहे ती जवळपास सेम आहे, म्हणजे सिव्हिलची आणि मेकॅनिकलची जी सॅलरी आहे ती सेम असणार आहे, जी की आहे 41,800 ते 1,32,000 रुपये।
आणि त्याच्यासाठी त्यामध्ये काही एक्स्ट्रा अलाउन्सेस सुद्धा ॲड करण्यात आलेले आहेत. म्हणजेच जवळपास या पदासाठी 130 जागा रिक्त आहेत आणि ही पदभरती जी आहे ती क्लास सी पोस्टसाठी होणार आहे. तर एकूण 130 जागांपैकी सर्वसाधारणसाठी 43 जागा, महिलांसाठी 40 जागा, माजी सैनिकांसाठी 20 जागा, भूकंपग्रस्तांसाठी 1 जागा, प्रकल्पग्रस्तांसाठी 7 जागा, खेळाडूंसाठी 7 जागा आणि अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी 10% म्हणजेच एकूण 12 जागा या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. तर एकंदरीत तुम्ही बघू शकता की या 130 जागा या भरती केल्या जाणार आहे. नंतर मित्रांनो त्याचप्रमाणे दुय्यम अभियंता स्थापत्य या पदासाठी सुद्धा भरती होणार आहे आणि या पदाची जी गट भरती असणार आहे ती क्लास बी मधनं होणार आहे, ज्यासाठी एकूण 233 जागा या रिक्त आहेत आणि याची जी सॅलरी रेंज आहे ती कनिष्ठ अभियंत्यापेक्षा थोडीशी जास्त आहे, कारण की ही गट ब ची परीक्षा असणार आहे आणि याचा जो सॅलरी रेंज आहे ती M25 स्तरनुसार 44,900 ते 1,42,000 प्लस इतर भत्ते असणार आहे. तर आता या एकूण 233 जागांपैकी सर्वसाधारणसाठी 153 जागा या रिक्त केलेल्या आहेत, महिलांसाठी 30% म्हणजे एकूण 70 जागा आणि खेळाडूंसाठी 5% म्हणजे एकूण 10 जागा या रिक्त करण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्येच अनाथ मुलांसाठी 1% आणि दिव्यांगांसाठी 4% जागा या रिक्त करण्यात आलेल्या आहेत. तर दिव्यांगांचा जो क्रायटेरिया आहे तो सेम असणार आहे, म्हणजे जो कनिष्ठ स्थापत्य सिव्हिल मेकॅनिकल त्याचप्रमाणे दुय्यम अभियंत्यासाठी सुद्धा सेम क्रायटेरिया असणार आहे. त्यानंतर मित्रांनो चौथं पद आहे ते म्हणजे दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत, म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या स्टुडंटसाठी ही जागा असणार आहे. एकूण 77 जागा इथे रिक्त आहेत आणि ही जी जागा आहे ती गट ब मध्ये भरली जाणार आहे आणि जी सॅलरी रेंज आहे ती आहे 44,900 ते 1,42,400 रुपये प्लस इतर भत्ते. तर एकूण 77 जागांपैकी सर्वसाधारणसाठी म्हणजे जनरलसाठी 51% जागा, महिलांसाठी 30% म्हणजे 23 जागा, खेळाडूंसाठी 5% म्हणजे एकूण 3 जागा. तर अशा प्रकारे एकूणही 77 पदे भरले जाणार आहेत. यामध्ये सुद्धा अनाथ मुलांना 1% आणि दिव्यांगांसाठी 4% जागा या रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे. मित्रांनो ही जी पद भरती होणार आहे याची जी नोटिफिकेशन आहे ती BMC मुंबईच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला त्यांनी तिथे प्रस्तुत केलेली आहे. जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर आत्ताच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता. आम्ही एक लिंक तिथे प्रोव्हाइड केलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोडसुद्धा करू शकता. किंवा त्याचप्रमाणे तुम्हाला अशा नोकरी रिलेटेड जास्तीत जास्त अपडेट्स पाहिजे असतील तर आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आम्ही ही PDF दिलेली आहे, जर तुम्ही त्या चॅनलला क्लिक कराल आणि जॉईन कराल तर तुम्हाला ही PDF तिथे सुद्धा मिळणार आहे. आता मित्रांनो आपण या विविध पदभरतींसाठी जे शैक्षणिक अर्हता आहे म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी म्हणजेच ज्युनियर इंजिनियरसाठी जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते आपण बघणार आहोत. तर प्रथम अट आहे ती म्हणजे उमेदवाराने SSC वा समकक्ष परीक्षेनंतर 3 वर्षाचं स्थापत्य व कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमधील वा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधील पदविका संपादित केलेली असावी. पदविका म्हणजेच मित्रांनो डिप्लोमा या विद्यार्थ्यांनी केलेला पाहिजे आणि डिप्लोमासाठी त्यांची जी ब्रँच आहे ती सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी पाहिजे. तर मित्रांनो त्याचप्रमाणे अजून एक अट आहे ती म्हणजे उमेदवार हा मराठी भाषा विषयाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा मराठी विषय असलेली तत्सम परीक्षा ही पास झालेला पाहिजे. म्हणजेच एकंदरीत बघता जर तुम्ही 10वी पास केलेली असेल तर 10वीमध्ये तुम्हाला मराठी विषय हा तिथे कंपल्सरी पाहिजे होता. ठीक आहे. त्यानंतर तिसरी अट आहे ती म्हणजे तुम्हाला MSCITचं सर्टिफिकेटसुद्धा पाहिजे. तर मित्रांनो जर या पात्रता जर तुम्ही पार केलेल्या असतील तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल आहेत, म्हणजेच तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि ह्या परीक्षेला जाऊ शकता. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी किंवा विद्युत. तर मित्रांनो यासाठी सुद्धा क्वालिफिकेशन हे जवळपास सेम असणार आहे, म्हणजेच तुमचा जो डिप्लोमा असणार आहे तो डिप्लोमा एकतर मेकॅनिकल, ॲटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधून पाहिजे किंवा डिप्लोमा इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, नंतर डिप्लोमा प्रोग्राम अँड इन्स्ट्रुमेंटेशन, नंतर डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये तुमचा झालेला पाहिजे. म्हणजे या ज्या ब्रँच दिलेल्या आहे या ब्रँचमधून जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल तर या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल असणार आहात.
त्यानंतर अजून एक क्वालिफिकेशन आहे सेम, म्हणजेच जे उमेदवार असतील म्हणजे जे कॅन्डिडेट फॉर्म फिल करणार आहेत त्यांनी मराठी भाषाची एक्झाम दिलेली पाहिजे, म्हणजे 10वीमध्ये त्यांना मराठीचा विषय पाहिजे. आणि त्यानंतर अजून एक अट आहे ती म्हणजे त्यांनी MSCITचं सर्टिफिकेटसुद्धा प्राप्त केलेलं पाहिजे. आता तिसरी जी पोस्ट आहे मित्रांनो ती आहे दुय्यम अभियंता स्थापत्य. तर यासाठी सुद्धा जी विद्यापीठाची पदवी यांनी केलेली पाहिजे, म्हणजेच यांना डिग्री मिळालेली पाहिजे. तर डिग्रीसाठी स्थापत्य इंजिनिअरिंगमध्ये ज्यांनी डिग्री केलेली असेल ते या दुय्यम अभियंता क्लास Bच्या पोस्टसाठी इलिजिबल आहेत. ठीक आहे. त्यानंतर सेम यांनी सुद्धा मराठी विषयाची एक्झाम ही दिलेली पाहिजे आणि त्यांना MSCITचं सर्टिफिकेट हे पाहिजे आहे. यानंतर जी शेवटची आपली पद आहे ते म्हणजे दुय्यम अभियंता यांत्रिकी किंवा विद्युत. यासाठी सुद्धा मित्रांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेसची तुमची पदवी एक्झाम झालेली पाहिजे आणि यानंतर तुम्हाला मराठी विषयाची सुद्धा क्रायटेरिया इथे करावं लागणार आहे. आता या एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर तुम्हाला अजून याबद्दलची जास्तीत जास्त माहिती पाहिजे असेल तर जी PDF तुम्ही डाउनलोड करणार आहात त्या PDF संपूर्ण माहिती ही इन डिटेलमध्ये दिलेली आहे. ती माहिती तुम्ही तिथे बघू शकता. आता आपण बघणार आहोत या विविध पदांसाठी वयोमर्यादा किती असणार आहे, म्हणजे कोणत्या पदासाठी किती वयाची अट असणार आहे ते आता आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये सर्वप्रथम तुम्ही या फोटोचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ठीक आहे. यात तुम्ही बघू शकता की अराखीव म्हणजे खुला प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा आहे 18 आणि कमाल आहे 38, म्हणजे कमीत कमी 18 वय पाहिजे कॅन्डिडेटचं, तर जास्तीत जास्त 38 वयोमर्यादा असली पाहिजे. यानंतर मागास प्रवर्गासाठी 18 ते 43, माजी सैनिकांसाठी सशस्त्र दलात केलेली सेवा अधिक 3 वर्ष इतकी वयोमर्यादा असणारे, माजी सैनिक दिव्यांगांसाठी 45 इतकी वयोमर्यादा असणारे, म्हणजे जास्तीत जास्त 45 वयाचा उमेदवार या एक्झामला इलिजिबल असणारे. यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 18 ते 45, भूकंपग्रस्तांसाठी 18 ते 45, खेळाडूंसाठी 18 ते 43, अंशकालीन पदवीधरांसाठी 18 ते 55, अनाथ उमेदवारांसाठी 18 ते 43, दिव्यांगांसाठी 18 ते 45 आणि स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य उमेदवारांसाठी 18 ते 45 जागा वर्ष इतकी वयाचा क्रायटेरिया असणार आहे. आता मित्रांनो आपण बघणार आहे की ही एक्झाम कशी असणार आहे. तर तुम्ही बघू शकता की ही ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम असणार आहे, म्हणजेच इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. त्यामधनं तुम्हाला एक उत्तर हे सिलेक्ट करायचं आहे. ओके, म्हणजे रेग्युलर एक्झाम असणार आहे. यामध्ये सामान्य ज्ञानासाठीचे 20 प्रश्न असणार आहे जे की 20 गुणांसाठी असणार आहे. बौद्धिक क्षमतेचे 20 प्रश्न त्यासाठी सुद्धा 20 गुण आणि तांत्रिक ज्ञान म्हणजे टेक्निकल नॉलेजसाठी 60 प्रश्न असणार आहे ज्यासाठी तुम्हाला 60 गुण असणार आहे. एकूण ही 100 गुणांची एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेळ मिळणार आहे तो म्हणजे 90 मिनिटे, म्हणजे 1.5 तासामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ असणारे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असणारे आणि यात तुम्हाला कमीत कमी 45% गुण मिळणं हे अनिवार्य असणार आहे. आता यात महत्त्वाच्या सूचना आहेत. पहिली सूचना आहे कनिष्ठ अभियंता पदाकरता घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा दर्जा भारतातील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व तंत्रशिक्षण संचालनालय या मान्य प्राप्त विद्यापीठांच्या पदविका परीक्षेचा समान राहील. यानंतर दुसरी नोट आहे ती म्हणजे सर्व परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण हे वजा करण्यात येणार आहे आणि यासाठी कोणतीही मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही आहे, म्हणजे या एक्झाम नंतर कोणतीही तोंडी परीक्षा घेण्यात येणार नाही आहे. त्याप्रमाणे सिमिलरली मित्रांनो कनिष्ठ अभियंता सिव्हिल नंतर दुय्यम अभियंता सिव्हिल मेकॅनिकलसाठी सुद्धा सेम टाईपचे एक्झाम असणार आहे, म्हणजे एक्झामचा पॅटर्न सेम असणार आहे परंतु या वेगळ्या वेगळ्या पेपर्स असणार आहे, म्हणजे प्रत्येक पोस्टसाठी या वेगळ्या एक्झाम्स घेण्यात येणार आहे. परंतु जो पॅटर्न आहे म्हणजे 20-20-60चा 1.5 तासात 100 प्रश्न हा पॅटर्न मात्र सेम असणार आहे. आता मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक लिंक दिसत असेल तर या लिंकवरती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सर्च करायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता. तर अर्ज करण्याच्या ज्या पद्धती आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता की सगळ्यात आधी तुम्हाला अर्जाची नोंदणी करायची आहे, म्हणजे या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन अर्ज नोंदणी करायची. यानंतर तुम्हाला जो परीक्षा शुल्क आहे तो भरायचा आहे आणि नंतर या परीक्षेसाठी जी आवश्यक कागदपत्रे आहे ती तुम्हाला स्कॅन करून तिथे अपलोड करायची आहेत.
यानंतर या व्हिडिओमध्ये जी आम्ही डिस्क्रिप्शन दिली आहे त्यामध्ये ती जी PDF तुम्ही ओपन कराल, ऑनलाईन अर्जासाठी काही मार्गदर्शक सूचनासुद्धा यांनी दिलेल्या आहे. तर तुम्ही या लिंकवर क्लिक करून सर्वप्रथम PDF डाउनलोड करा आणि या सूचनासुद्धा बघू शकता. तर हे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी त्यांनी एक वेळापत्रक दिलेलं आहे. तर वेळापत्रकाप्रमाणे तुम्ही बघू शकता की ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी हा 26/11/2024 ते 16/12/2024 इतका असणार आहे. म्हणजे 16 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे. त्याचप्रमाणे याच्यासाठी नेट बँकिंगने तुम्हाला अर्जाचा शुल्क हा भरायचा आहे. म्हणजे परीक्षाची फी तुम्हाला सिमिलरली 26/11 ते 16/12पर्यंत पे करायची. आणि परीक्षा शुल्क किती असणार आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता की खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क असणार आहे 1,000 रुपये. म्हणजे जे जनरल कॅटेगरीसाठी आहे त्यांना 1,000 रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क हा असणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. अतिशय चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच या नोकरीसाठी ॲप्लिकेशन करून घ्या आणि जास्तीत जास्त अशा नोकरी रिलेटेड माहितीसाठी आमच्या चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. खाली एक डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या संपूर्ण PDF तिथे डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे आमचा टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही अशा नोकरी रिलेटेड अपडेटसाठी जॉईन करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद. जय महाराष्ट्र.